जरांगेंना मुंबईत आंदोलन करण्यास हायकोर्टाचा नकार। गणेशोत्सव रहदारी विस्कळीत होऊ नये म्हणून परवानगी नाकारली। नवी मुंबईत खारघर किंवा इतर ठिकाणी परवानगी देण्याची सरकारला मुभा। हायकोर्टाच्या नकारानंतरही मनोज जरांगे मुंबईकडे कूच करणार। उद्या सकाळी 10 वाजता अंतरवालीहून मराठा समाजाचा मोर्चा निघणार। मुख्यमंत्री फडणवीसांच्या स्वीय सहाय्यकाकडूनही शिष्टाई अयशस्वी। मराठा आरक्षणावरील शिंदे समितीला सरकारकडून 6 महिन्यांची मुदतवाढ। उपसमितीच्या बैठकीत जरांगेंची पहिली मागणी मान्य। मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक। अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया। सरकार उलथवण्याची भाषा अयोग्य। आया बहिणींवरील एकेरी भाषा सहन करणार नाही। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची जरांगेंना ताकीद। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरे या मूळ गावी जाणार। शिंदे गावी गणपतीची प्रतिष्ठापना करणार। जरांगे मुंबईच्या दिशेने येण्याच्या तयारीत असताना शिंदेंचा दौरा। लोकशाहीत प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार, मात्र गणेशोत्सवात लोकांची गैरसोय होईल म्हणून जरांगेंनी आंदोलनाची वेळ बदलावी। उपमुख्यमंत्री शिंदेंचं आवाहन। उद्धव ठाकरे उद्या राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी सहकुटुंब गणरायाच्या दर्शनाला जाणार। राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना फोनवरून दिलं होतं निमंत्रण। गणेशोत्सव काळात कुठल्याही परीक्षा होणार नाही। उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाकडून सूचना जारी। अमित ठाकरेंच्या मागणीला यश। मुंबई ते सिंधुदुर्ग रोरो सेवेला केंद्र सरकारकडून परवानगी। मंत्री नितेश राणेंकडून भाऊचा धक्का। इथं कोकणात जाणाऱ्या रोरो सेवेची पाहणी। राजाची प्राणप्रतिष्ठा उद्या पहाटे 4 वाजता होणार। पूजेनंतर लालबागच्या राजाचं दर्शन भाविकांसाठी खुलं होणार। बाप्पाच्या दर्शनासाठी रात्रीपासूनच भाविकांची मोठी रांग। जम्मू काश्मीरमध्ये सततच्या मुसळधार पावसानं हाहाकार। तावी आणि चिनाब नदीला पूर आल्यानं अनेक भागातील जनजीवन विस्कळीत। खबरदारीच्या पार्श्वभूमीवर उद्या शाळा बंद राहणार।